ओम साईराम मंडळी, साई श्रद्धा मित्र मंडळ आयोजित दहिसर ते शिर्डी पदयात्रा वर्ष 27वे सन 2025 आपले सहर्ष स्वागत करत आहे। दिवस तिसरा आणि माझ्या ब्लॉगचा नंबर पण तिसराच आहे। सकाळी 5:45 वाजता आम्ही निघालेलो, आता वाजले आहेत 8 वाजता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत। तरी आता नाश्ता करून आम्ही परत तुम्हाला भेटू याच ब्लॉगमध्ये। ओम साईराम। गुरुद्वारा, त्या गुरुद्वारामध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे। मी हे याच्यासाठी दाखवतो आहे की साईबाबांनी जी शिकवण दिलेली की सबका मालिक एक आहे, सगळे धर्म एकच आहेत, याचं उत्तम उदाहरण आहे। आपल्या पालखीतून पण एक इम्रान नावाचा मुलगा साईंचा सेवक पदयात्री म्हणून गेली 3 वर्ष चालतो आहे। मी त्याला पण ब्लॉगमध्ये घेणार आहे। लस्सी आहे, लस्सी काय करतो माझ्या ब्लॉग मध्ये? हां, साईराम सर्वांना। आपल्या सचिन दादाच्या ब्लॉग चॅनलवर मी थोडासा 2 शब्द बोलतो आपल्या ग्रुपबद्दल। तर इथे आता आपल्या पोरांचा नाश्ता चालू आहे, तुम्ही बघू शकता। दाखवा नाश्ता, दाखव सचिनला सगळ्यांनी भर पेट दिलं, भर पेट। हे बघा इथे एक्स्ट्रा प्लेटवाले आहेत सारखे। मस्केला पण दाखव जरा। साईराम मस्के बाय, साईराम मस्के काय बाकी बोलत नाही पाचवीत, फक्त साईरामच बोलणार। हे मस्के प्लेट बघा, हे बघा 3 प्लेट झाले आहेत, 6 झाले, अजून 3 पुढ्याच आहेत। आणि काळभोरची घरची प्लेट आहे, काळभोर नाश्त्याला मॅगी नाही काय। आता बघूया, बऱ्यापैकी पोरांचा नाश्ता झालाय। नाश्ता करून आपण सगळे निघू आणि सचिन दादाच्या ब्लॉगला आपला चांगला प्रतिसाद द्या, चांगलं प्रेम द्या, शेअर वगैरे करा। आणि लस्सी पण पाहिजे, तर आज बघूया कोण स्पॉन्सर आहे। सचिन दादा आहे असं बघायला गेलं तर। मोसंबीवरनं आता लस्सीवर, मोसंबी ज्यूस प्यायला पण मीच तिकडून, आणि इकडून लस्सी प्यायला पण मीच। आता कसं उपाध्यक्ष आहे ना आता, तर कसं दहिसरमधून निघालेली पालखी इगतपुरी हायवे नाही, अरे नाशिक आहे, आडगाव हायवे ना। इगतपुरी बोल सकते हैं, इगतपुरी हायवे हुआ। भाई छोटासा ब्लॉग घेऊया।
ओम साईराम. साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित पालखी सोहळा 2025. दिवस तिसरा. आजचा दुपारचा स्पॉट सोडून आम्हाला 2 तास झालेले आहेत. आडगाव येथे स्पॉट होता आमचा दुपारचा. आडगाव ते खर्डी चालायचं आहे आणि आता आम्ही या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे चहा नाश्ता करण्यासाठी. माझी मित्रमंडळी थांबलेली आहेत माझ्याबरोबर. तुम्ही बघू शकता फोटो शूटिंग चालू आहे सगळ्यांचं. सर्वजण फोटो काढत आहेत. ओम साईराम. हे बघा आमचे पत्तू साहेब. हाय गाइस. साईराम. बोलो शेर सबस्क्राइब. बोलो शेर. फोटो काढतो. शेर कोणता? शेर कोणता? साईराम. साईराम. हे आमचे साईबाबा झालेले दुपारी. साईराम. सत्य साईबाबा झालेले. सत्य साईबाबा स्वप्नात आलेले माझ्या. दुसरे आमचे सत्य साईबाबा आहेत. सत्य साई. हे आमचे मित्र खास साईराम. भाऊ सुशांत पादरे यांचं स्वतःचं आनंदी डेकोरेटर करून बिझनेस आहे. मी दाखवलं तसं माझ्या रील्समध्ये किती सुरेख डेकोरेशन केलेलं आहे. पत्ता याचं नाव आणि याचा नंबर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये टाकेल. तर तुमच्याकडे काही ऑर्डर असेल तर ह्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ओम साईराम. ओम साईराम. जय. साईनाथ महाराज की जय. ओम साई. जय साई. सब पूछते क्या मिलता है तुझे शिरडी चल के जाने में. मैं भी बड़े प्यार से कहता हूँ मेरे साई की दवा और दुआ मिलती है अगला साल जीने में. बोला ओम साईराम. बघताय सर्व पदयात्री आता नाश्ता करायला बसलेले हिलच्या स्पॉटला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. 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 देना थोडं यार. त्याला थोडंसं पाहिजे. ते हर्ष का साईराम मंडळी. साईराम. 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 ओम साईराम. ओम साईराम. आम्ही सध्या चायचे टॉप घेतलेले. स्प्राईट पण चाय संपले. चाय स्प्राईट. हे आपल्या साई श्रद्धा मित्रमंडळाचं किचन आहे. महाराज पुऱ्या तळत आहेत गरमागरम. बघू शकता पदयात्री जेवायला बसलेले आहेत. आज लवकर जेवण ह्यासाठी उद्या सकाळी कसारा घाट चढायचा आहे. त्यासाठी आपण सर्व पदयात्रींना लवकर जेवून लवकर आराम करता येईल यासाठी आपण लवकर जेवायला वाढलेलं आहे.
अध्यक्ष बाबू पितळे दादा सर्वांना इन्स्ट्रक्शन देत आहेत. हाताला काय लागलं? डाळ टाकायला हात लागलं ना हाताला. तिकडे जाऊ. ओम साईराम मंडई जेवायला बसलेले आहेत. साईराम तो फेसबुक वाला है. लाया दादा किचन भी है. मला ना ॲक्च्युली टाकत पाय टाकून या दोन आमचे कल्पेश्वर डीजेवाल्याबरोबर कुठली गाणी उद्या वाजवायची त्याच्याबरोबर डिस्कशन करतात. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः.
जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय। ओम साईराम. तुम्ही मागे बघताय सगळेजण झोपलेले आहेत आता, कारण उद्या सकाळी आम्हाला कसारा घाट खर्डी ते कसारा घाटपर्यंत जायचं आहे, म्हणून आज सर्वजण लवकर झोपलेले आहेत. आज सकाळपासून आम्ही पडघा ते आडगाव आणि आडगाव ते खर्डी हे अंतर क्रॉस केलेलं आहे आणि त्यामध्ये काय काय घडलं ते मी या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे. ब्लॉग जर नक्कीच आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओम साईराम.